हे वेलकम टू न्यू ब्लॉग. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आणि आजचा ब्लॉग आपण फूड ब्लॉग करतो. पास्ता आणला, मॅगी मसाला मला सांगतो मी कसा बनायचा. आरोवर येतो कॅमेरा पकडायला. पहिले आपल्याला पाणी घ्यायचं एका टोपामध्ये. नंतर रेग्युलर पाणी घेतो. जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं, पण जेवढा पास्ता आहे तेवढा घ्यायचा. तेल तुम्हाला करतो शूट. त्या तू कपडे चेंज करतो. स्वस्त आहे, 12 रुपये पॅकेट. कांदा पण त्याच क्वांटिटीमध्ये घेतला की चांगलं होतं. बघा कांदा घ्यावा. कांदा इतर खूप कापते आज. इतना बडा एक प्याज देणे का लागला तर अजून एवढा क्वांटिटीमध्ये आपण घेता. 2 कांदे. आता आपल्याला सध्या तरी एवढ्याच वेजीस आहेत. एवढ्याच वेजीस मी काम चालून घेऊ आणि आता स्टड करायचं. आता जायचं नीट होत नाही सारखं. एवढं सामान त्याला हलवत राहायचं म्हणजे काय व्यवस्थित सगळी जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित होते. एकदम तेल आहे. पूर्ण स्ट्रक्चर पूर्ण बॉईल अजून झालं आहे ना. जेवढी बॉईल जिथपर्यंत होत नाही चांगलं एकदम बॉईल होऊ दे. काय काय नाही करता म्हणजे या पाण्यामध्ये
अशी उकळी यायला लागते. मग बघा एक नंबर. इकडे अशी उकळी आली ना की कसं काढून घ्यायचा. शिजलं. आता हे बंद करायचं. जरा कूल लावून कूल व्हायला ठेवायचं. हे एवढेच आहे. इकडे व्हेजेस कट केल्यात. टॅमॅटो, कांदा आणि कचरा येतो डस्टबिनला टाकूया. डस्टबिन आहे त्यामध्ये टाकू. बस एवढा कांदा बसतो आणि टॅमॅटो आपल्या इथं छोटा होता. मी एवढा मसाला बस आहे तेवढ्या याला. तुम्ही तुमच्याप्रमाणे मसाला करू शकता. मी माझ्याप्रमाणे केला. हा ग्रीन पीस आहे. त्याला आपण जरा पाण्यामध्ये आधी स्टोर करूया. म्हणजे छोटा ह्याच्यामध्ये. आणि मी जी रेसिपी करतो यांना आवडते सगळ्यांना. अरे आवडते की नाही तुला? आवडते का रेसिपी? आवडते ना? आणि सर्दी जाम झाले. So guys, मैं जो चिप्स खा रही थी मसाला. आता मी तुम्हाला दाखवतो मसाला कसा रेडी करायचा. आधी आता पाणी काढून घेऊया. पाणी काढून घेतो. पाणी सोपा आहे पास्ता. ज्यांना हार्ड आहे का हार्ड नाही. आरू सारखे हे येतात कारण की एकदम मला आवडतात बीन्स. कांदा आता काय नाही एवढं सगळं टाकायचं. आता शांत झालं असेल. लेट्स गो ऑन करूया. आता झालं जरा तापू दे. उसमें डालेंगे अभी ऑइल. टाकायचं तेल टाकूया. तेल टाकूया जास्त क्वांटिटीमध्ये. गॅस तेल टाकायचं आणि तेल जरा आधी पाणी आहे त्याला पण सुकवत टाकायचं. मग आपण नंतर टाकू. तेल टाकायचं. ऑइल टाकल्यामुळे एकदम खिले होतं. त्यामुळे एकदम म्हणजे एकदम मेसी होत नाही. ते एकदम खिले बोलू शकतो आम्ही. असं आपल्या इथे हे कमी आहेत असं आहे ना. अशा स्ट्रक्चर मस्त वाटतं.
बेटर स्ट्रक्चर येतो असं घ्यायला. ते तिकडे गरम होते. पूर्ण तेल आहे म्हणून बऱ्यापैकी गरम होते. आता आपण अभी इसके अंदर तेल गाइस घेऊया. 2 बडी चम्मच. ऑइलचा खेळ असतो याच्यात पुरा. 2 बडी चम्मच तेल. जास्त झालं मला वाटतं. तेल मला जास्त आला पण असू दे. तेलामध्ये जरा भारी होता मला असं वाटतं. पाणी टाकायचं नाही आपण. मग तेलामध्येच कवरअप करून घेऊ. पाणी नाही टाकायचं. थोडंसं पाणी टाकायला लागतं कारण की जास्त पण हे आवडत नाही मला ऑइली म्हणून. मग तेल चांगलं उकळलं आहे तर अभी उसमें हम डालेंगे हमारा मेन मसाला पियाज गाइस. कांदा टाकून घ्यायला आपण. कांदा एक साईडला फ्राय होईल नंतर तंबाखू होईल असं करायचं. या उलटाच एकदा फ्राय करायला मी पहिले टाकायचो. मग घरातलं म्हणजे सगळं आधीच नाही टाकायचं. कधी पण आहे सगळं आधीच टाकायचं. एक एक गोष्ट टाकायची तिला चांगली फ्राय करून घ्यायची. आता जो कांदा आता 1 नंबर फ्राय होईल. देखो गाइस काही मजेदार लग रहा है. सॉस नाही आपल्या इथं. इकडं यांचा कॉलेज चालू आहे. मला आवडेल. आणि माझे एकदम सिंपल देसी मॅक्रोनी बोल सकते हो आप गाइस इसको. कांदा चांगला हे झाला आहे. लगेच टॅमॅटो टाकून घ्यायचा. आणि टॅमॅटोला पण आपल्याला पूर्ण ग्रेव्ही करायची. आपल्याला ग्रेव्ही करायची आहे का आपल्याला. ग्रेव्ही करायची. ग्रेव्ही घ्यायची. ऑइल हातावर पडला आणि तो अस्सल काय झाला असला काय फरक पडत नाही. पूर्ण ग्रेव्हीचा स्ट्रक्चर घ्यायचा आहे. पुरा ग्रेव्ही गायच. ग्रेव्ही होते चांगली होईल तिथपर्यंत आपण मला हलके टाकून घ्यायचं. कोई भी चीज़ हमको वेस्ट नहीं करना है. सब कुछ इस्तेमाल में लेना है. अभी इसको धो के रखने का ऐसे कुठलं घ्यायचं कोणतंच. आता ती ग्रेव्ही पूर्ण होते. पूर्ण नाही टॅमॅटो आहे ना पूर्ण हे करून द्यायचं. काय काय टॅमॅटोला पूर्ण हे करत नाहीत. टॅमॅटोला पूर्ण पाणी करून द्यायचं. मग जी चव आहे अशी जी ग्रेव्ही आहे ना हे जेव्हा टिल्ली आले टिल्ली आले तिला तर त्यांनी पास्ता देऊ नाही शकत. पण तिला थोडासा टेस्टला द्यायचा. टेस्टला जरासा द्यायचा आपण. पहिला बघा ग्रीन पीस टाकूया. जरा थांबा. हे बघा ग्रीन पीस टाकलं आहे बघा दिसतंय ना तुम्हाला. हे पण जरा चांगलं आहे. त्यामुळे टेस्ट पूर्ण उतरून घ्यायची सगळी टेस्ट. असा 1 नंबर स्ट्रक्चर ऐसा स्ट्रक्चर घ्यायचं होणार चाहिए. काय काय नाही याच्यामध्ये सॉस टाकून घालतात. सॉस बिना सॉसचा लय मला आवडतो. सॉस म्हणजे कॅचअप पाहिजे होता. कॅचअपने जरा आणखी स्ट्रक्चर होतं. तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट म्हणजे मसाला. काय बघा मसाला टाकला आहे आता. बघा मसाला पुरा लाल झाला आहे. लाल झाला आहे गाईस लाल. आता याला चांगला कड येऊ दे. चांगली शिजली पाहिजे बघा.
इसको बोलते गाइस देसी खाना. असं गाइस एकदम ग्रेव्हीला स्ट्रक्चर वगैरे यायला पाहिजे. मग उसको स्ट्रक्चर बनतो. चल ना पाणी घ्यायचं का त्याच्यामध्ये जेव्हा पण बावली घेत असेल तर ते रेडीच ठेवा, कारण की पाण्याची लई गरज पडते. हे बघा स्ट्रक्चर तर देखून मी छान. आता तुम्हाला टाकतो पास्ता टाकताना बघा. पास्ता टाकला आहे आणि स्ट्रक्चर A1 आला आहे बघा. जसा मला पाहिजे होता तसा आला आहे. ते भारी वाटते. पूर्ण ग्रेव्ही पण ओके. ग्रेव्ही पण एकदम भारी आली. आता टेस्ट करायचं. लेट्स गो. सॉरी एवढा भारी झाला आहे. प्लेटमध्ये मग काय राहिलं नाही. लय भारी झालं. OMG. जबर. एक नंबर आला. तू कसा आला? एवढा घेतला ना